अपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हाद गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. 14 जूनचं जे आपल्या गोंदावलेकर महाराजांचं प्रवचन आहे त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे 3च ओळी घेणार आहे, कारण आपल्याला निरूपण स्तोत्राचं करायचं आहे. कधी कधी पूर्ण घेते. यामध्ये म्हटलंय त्यांनी भगवंत जोडणे हा एकच धर्म आहे. आपला एकच धर्म आहे फक्त, जो म्हणजे भगवंत जोडणे. भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा. भगवंत जर जोडत असेल तर अधर्म करावा. राम करता असे मानावे. परमार्थ हा लबाड आणि भोंदू माणसाचा नाही, तसा तो बावळ्या माणसाचा सुद्धा नाही. संन्याशाने 1 दिवसाचा संग्रह करावा. आपल्याजवळ 3 दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण निष्काळजी असावे. आणि मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी. मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी, तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आणि आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे पंचाष्टक घेते गणपतीचं आणि त्यानंतर आपल्या निरूपणाला सुरुवात करते. कारण बुद्धीची देवता गणपती, त्यामुळे त्याचाही आपल्याला आशीर्वाद घेणं आवश्यक आहे. एक मिनिट फक्त, तुम्ही थोडा माइक ऍडजस्ट करा क्या तेरा चेहरा पूर्ण येत नाहीये. खाली घ्या, थोडा खाली घ्या. हा आता करेक्ट. आदि शंकराचार्य गणेश पंचरत्नम त्याचं मराठी भाषांतर आहे बोरकरांनी, धनंजय बोरकर म्हणून त्यांनी केलेलं. धरी सहर्ष मोदका सदैव मोक्षदायका. धरी सहर्ष मोदका सदैव मोक्षदायका. शशी विराजमस्तकानि स्वर्गलोकरंजका. गजासुरासघातकानि एकमेव नायका. सुभक्त पापहारका प्रणाम त्या विनायका. महाकराल उद्धटा प्रभाजशी नवीरवा. करी लगेच विघ्नमुक्त भक्त नष्ट दानवा. सुरेश्वरा निधीश्वरा गजेश्वरा गणेश्वरा. महेश्वरा पदी सदैव श्रेष्ठ घेत आसरा. बलाढ्य दानवावधी भले करी जगी जगा. विशाल मध्य नित्य श्रेष्ठ उत्तमा गजानना. उपासकावरी दया क्षमा निमोद मानसा. यशप्रदा प्रणाम इष्टदायका सतेजसा. वर्ण्य पुस्तका पुराण दीन दैन्य वारितो. पुत्र थोरला हरास दैत्य माज हारितो. जगांत काळी जो बहाण अग्निदायिका जया. भदे बिजे जसे कपोल पूजितो गजास त्या. अतीव साजिरी प्रभारदा सुदा शिवाचिया. असे स्वरूप चिंतना पलाड अंत ना जया. बिघाड छाटितो वसे सदा मनात योगिया. सदैव चिंतिता मनात दात एकची जया. सकाळचे मनी स्मरोनी रोज स्तोत्र गातसे. गणेश 5 श्लोक आदरे तयास होतसे. सुशील पुत्र रोग मुक्त दोष मुक्त जीवनी. बिना विलंब प्राप्त अष्टभूती युक्त साधनी. इति श्री गणेश पंचरत्नम संपूर्णम. जय जय रघुवीर समर्थ. गणेश चतुर्थीच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन, त्यांच्याचकडून बुद्धी घेऊन, त्या बुद्धिदात्याकडून बुद्धी घेऊन आपण आपल्या हनुमंताचं दुसरं स्तोत्र आज सुरू करणार आहे. दुसरं जे स्तोत्र आहे, पहिलं स्तोत्राबद्दल आपण वर्णन ऐकलं आहे. पहिलं स्तोत्र त्याची जी मूर्ती आपल्या मनामध्ये आठवली तर तो वीर मारुती आहे.
त्या मूर्तीकडे बघितल्यावर आपण त्या दृष्टीने बघायचं तो कसा आहे. आणि या ठिकाणी आता त्याचं थोडंसं मागे जाऊ आपण, की ज्या ठिकाणी समर्थ जवळच असलेल्या रामघळीमध्ये राहत होते. म्हणजे चाफळला मुक्काम असून सुद्धा, चाफळला त्यांची राहण्याची व्यवस्था असून सुद्धा समर्थ रामघळीमध्ये राहत होते. रामघळीमध्ये कशासाठी राहायचे? एकांतामध्ये. एकांतात जितकं चिंतन मनन जास्त होईल तितकं चांगलं. आणि त्या चिंतनांचा अर्थातच नंतर आपल्याला फायदा होतो हे त्यांना माहिती होतं. म्हणून गिरीकंदरांच्या कुशीत आणि झाडाझुडपात साऱ्या विश्वाची चिंता करत, विवंचना करत, रामरायाच्या चरणी त्या विवंचना ठेवत असे ते त्या ठिकाणी रामघळीत राहायचे. रामघळीत राहत असताना चाफळपासून जवळ रामघळीत ते राहायचे. सृष्टीतला राम निहाळायचा. म्हणतो ना, सृष्टीमध्ये राम आहे, भरला घनदाट हरी दिसे, ही जी संकल्पना आहे तिथे सुद्धा सृष्टीतला राम निहाळत त्यांच्या अंतरातील चिंतनाचं हे स्तोत्र आहे. हे स्तोत्र कसं आहे, त्यांच्या मनामध्ये कसं उलगडलं आहे बघा. आता त्याचं वर्णन करताना तुम्हाला समजेल. रामगळीमध्ये एकांतात बसले. वीरमारुती हा वेगळा आहे. त्यांनी 5 प्रकारचे जे वर्णनं केले आपण, त्यातला हा बालमारुती आहे. बालमारुती म्हणजे समर्थांचं हृदय आईचं झालं आहे. बापरे, समर्थांचं हृदय आईचं झालं आहे. आता त्यांना ते बालक वाटतंय. आता वीरमारुतीची संकल्पना या ठिकाणी मनातून काढून टाकायची, की सध्या आपण बालरूपात आहे. पहिलं आपलं चाफळचं वर्णन जे झालंय, त्यांना इतकं भरून येत होतं त्या गिरीकंदरामध्ये राहून. ती वेल लता पुष्प बघितल्यानंतर त्यांना वाटत होतं की माझा मारुतीराय सुद्धा असाच असेल, असं वर्णन त्यांच्या मनामध्ये तयार झालं. बालमारुतीचं वर्णन का तयार झालं ह्याचंही कारण आहे. म्हणून आपण त्यांना म्हणतो, त्याचं जे वर्णन आहे समर्थांचं, की दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. यात्रा देवाची पाहतो म्हणजे यात्रा कशी? मानसिक यात्रा. त्या मानसिक यात्रेमध्ये त्यांनी बालरूप बघितलंय हनुमंताचं. हनुमंताचं बालरूप, ज्यांनी एवढा पराक्रम केलाय पुढे, त्याचं बालरूप समर्थांनी या रामघळीत बघितलं, ते एकांतात बघितलं. म्हणून दास डोंगरी राहतो या वाक्याला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व रामदासी परंपरेत आहे. त्या डोंगरात राहून, गिरीकंदरांमध्ये राहून, त्या लतावेली बघून, एकांतात राहून, मनन चिंतन करून इतका अभ्यास केलाय रामायणाचा, इतका रामावताराचा अभ्यास आहे. आणि त्या अभ्यासानंतर पूर्ण स्वरूप बलभीमाचं माहिती असताना बालस्वरूप बघणे, आणि ते बघून आपल्यासाठी त्यांनी ती छान मूर्ती तयार करून ठेवली आहे. तर दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, एकांतात गेले आहेत. एकांतामध्ये जितकं चिंतन होतं तितकं चिंतन कधी होत नाही. अनेक क्षणांचा साक्षीदार हा खडीचा मारुती आहे, शिंगणवाडीचा. अनेक क्षणांचा साक्षीदार, ज्या ठिकाणी आपल्याला कधी कधी वाटतं कोणाशी काहीतरी बोलावं, मनातलं काहीतरी सांगावं, मनातलं काहीतरी व्यक्त करावं, असं व्यक्त करण्यासाठी बांधलेलं हे मंदिर आहे. त्यांच्या मनातले जे विचार आहेत, ते बालस्वरूपातले जे विचार त्यांच्या मनामध्ये आले, तसं भक्ती प्रेमाने भरतं आलंय. लहान मूल पाहतोय, लहान मुलाकडे बघून आता या आपल्या सत्संगातली जितके लोक श्रवण करतायत ना, ते स्त्री असो का पुरुष असो, त्यांनी आईचं हृदय आपण समजायचं. आपण आता आई झालो आहे, आपण आई झालो आहे, आणि आईच्या भावनेनी त्या बालकाकडे बघायचं आहे. जसं समर्थांनी त्या बालकाला बघितलं आणि तशी मूर्ती त्यांनी तयार केली. रूप बघा, मी त्यासाठी आधी फोटो टाकलाय, ते स्तोत्र टाकलंय. आणि ते रूप जेव्हा मारुतीचं बघितलं, त्याचा तो लंगोट, त्याच्यानंतर त्याच्या हातामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी, त्याचा चेहरा, पुच्छ तशीच आहे पुन्हा, कारण बालपणापासून लहानपणापासून सगळं तेच आहे जे मोठेपणी आहे. पण त्याच्या रूपामध्ये फरक आहे, त्याच्या वस्त्रांमध्ये फरक आहे, त्याच्या उभ्या राहण्यामध्ये फरक आहे. कारण ते बालरूप समर्थांना आईच्या हृदयाने दिसलंय. भक्ती प्रेमाला भरता आलंय. चाफळ ते रामगळ या मार्गावर समर्थ एकांत आणि आत्मचिंतनासाठी येत, आणि त्याची स्पंदनं अजून त्या शिंगणवाडी मारुतीच्या आजूबाजूच्या परिसरात जाणवतात. भक्तिपूर्ण अंतःकरणाने जर ही गोष्ट बघितली तर त्या ठिकाणी ती स्पंदनं जाणवतात. ते जाणवण्यासाठी आधी त्याचं ज्ञान असायला पाहिजे, ते माहिती असायला पाहिजे की समर्थांची मानसिक स्थिती कोणती आणि कोणत्या कारणाने लहान मुलांसाठी आणि बालरूपामध्ये हनुमंताची स्थापना. हृदयातील अपार करुणा, वात्सल्य इथल्या कणाकणात सामावलं आहे. म्हणजे आता शिंगणवाडीला जायचं असेल तर भरपूर प्रेम, भरपूर भक्ती आणि इतकं गोड रूप आपल्या मनात साठवायचं, मनातच आधी आणायचं बालरूप कसं असेल. म्हणून या मारुतीची स्थापना केली त्यांनी. ती पूर्ण वीरत्व विसरले.
सगळा मोठेपणा विसरून माझा बाल हनुमान कसा दिसेल अशी आई झाल्यात समर्थ त्या ठिकाणी हनुमंताची आई त्या ठिकाणी झाले. बालरूपाची सुरुवात म्हणून त्यांनी गौरव केलाय अंजनी मातेचा, जे मागच्या स्तोत्रामध्ये नव्हतं. मला आज भरून येणार आहे खूप, कारण विषयच तसा आहे. अंजनी मातेचं रूप त्यांनी कसं म्हटलं आहे की जनिते अंजनी माता. आता अंजनी माता झाली आहे हनुमंताची माता. आता हनुमंत ईश्वरी तनू आहे, ईश्वरी तनू देणारी, ईश्वरी तनू असणारी ही अंजनी माता. सुरुवातच त्यांनी केली आहे, जनिते अंजनी माता. ही जनामध्ये अंजनी माता कशी आहे की जिनी ईश्वरी तनू असलेल्या हनुमंताला जन्म दिलाय. किती तपश्चर्या कडक आहे त्याबद्दल आपण वीरमारुतीच्या सुरुवातीच्या भागामध्ये सांगितलंय. कडक तपश्चर्या केसरी नंदन आणि अंजनींनी केली आहे, आणि त्यामुळे स्वतःची ईश्वरी तनू आणि बालरूपाची सुद्धा ईश्वरी तनू अशी तनू देणारी जी अंजनी, जनिते अंजनी माता, जन्मली ईश्वरी तनू. तिच्यामधून ईश्वरी तनू जन्म झाला. छोट्याशा बालकाचा जन्म झालाय. छोटंसं बालक आहे. तनू मनू तो पवनू एकची पाहता दिसे. समर्थ म्हणतात, आता एखाद्याला जर एखादी गोष्ट आवडत असेल, ज्याचा ध्यास असेल, आणि तेच ध्यास असलेलं रूप जर समोर आलं तर काय म्हणेल माणूस, एकची पाहता दिसे, याच्यासारखा दुसरा नाही. आधी नव्हता, आता नाही, पुढे होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतायत अशी ईश्वरी तनू बालरूपामध्ये जन्माला आली, जी अंजनी मातेच्या उदरी आली. आणि अंजनी मातेची तनूसुद्धा ईश्वरी. कोणताही ईश्वरी अवतार जेव्हा जन्माला येतो, जेव्हाही संत अवतार जन्माला येतात, संत सज्जन जेव्हा जन्माला येतात, तेव्हा त्यांना जन्म देणारे जे आईवडील आहेत त्यांची तनू ईश्वरी, त्यांचं मन ईश्वरी, त्यांचं सगळं ईश्वरी आहे. मग अशा ईश्वरी अवतारातली आपली अंजनी माता, आणि तिने या अशा गोड अशा बालकाला जन्म दिला. मूल कितीही मोठं झालं, मग आता तो जो जन्म दिलेलं बालक समोर आहे, तर ते बालकाकडे बघत असताना त्यांनी चुका केल्या काय, त्यांनी काय केलं, त्यांनी खोड्या केल्या काय, ते कोणत्या दृष्टीने बघू आपण. आई आहे, आता आपण सगळेजण ऐकणारे सुद्धा आईच्या रूपात बसलो आहे. आता या ठिकाणी त्याचं कौतुक करायचं नाही, भक्त नाही आपण आहे आई. आईच्या हृदयाने जर, मातृहृदयाने जर बघायचं ठरवलं तर बालक कसं, जे करेल ते गोड आहे. त्यांनी जे केलं ते गोड वाटणार आहे, कारण ते बालकच ईश्वरी आहे आणि आम्हाला ते आवड, मी त्याची आई आहे असं समर्थ म्हणतात. मी आई रूपाने जेव्हा बघतो, सगळं विसरून गेले समर्थ त्याचं वर्णन करत असताना. मूल कितीही मोठं झालं तरी ते आईला पिल्यासारखं असतं. त्याच्या हा भाव डोळ्यात घेऊन, हा भाव मनात घेऊन ह्या मूर्तीकडे बघता आलं पाहिजे. ती मूर्ती आपण मारुतीचं सौंदर्य, गोंडस रूपाचं वर्णन आणि हृदयात निरागस भाव उत्पन्न करते. म्हणून त्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर निरागस भाव उत्पन्न होतात आपल्यासुद्धा, किती गोड बाळ आहे. याचबरोबर समर्थांनी आपली भावना विशाल केली. एरवी मारुतीला माता पिता बंधू सखा रूपात बघणारे समर्थ या ठिकाणी मारुतीला बालरूपात बघतायत. बालरूपामध्ये समर्थ मारुतीला बघतायत. त्या ठिकाणी तुम्ही स्थिर होऊन विचार करू शकतो यावरती आपण, की बालरूपामध्ये समर्थ बघत असताना त्याचं वीरत्व, शौर्यत्व आणि त्याचं बल सगळं विसरले आहेत. बालांनी बालासारखं या बालाकडे बघावं अशी भावना आहे, म्हणून त्यांनी ते मारुती स्तोत्र लिहिलं. आता जे मुलं आहेत त्या सगळ्या मुलांनी ह्या बालरूपाकडे बघावं. किती तेजस्वी बालक आहे, आणि पुढे जाऊन जे काही पराक्रम करणार आहे ते करणारं हे बालक आहे. त्या बालरूपामध्ये जो जन्म झाला आहे बालकाचा, ती मूर्ती त्यांनी शिंगणवाडीला ह्या बालरूपामध्ये मांडली. जणू भगवंताचं सारी सृष्टी त्यांना पुत्रवत भासते. आता हा पुत्र माझा, आणि तो जो अंजनीच्या हातात आहे तो माझा पुत्र आहे. आणि त्याकडे बघत असताना समर्थांना आनंदाचं, भक्तिप्रेमाचं भरता आलं आहे. आणि तसंच भरतं जीवाच्या कल्याणासाठी मातृहृदय विशाल झालं, त्यांचं विशाल झालं, आणि गोड विलक्षण भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले. आणि तसाच भाव पुढे त्रैलोकी पाहता बाळे ऐसे तो पाहता नसे. हेच वाक्य त्यांनी शिवबाच्या बाबतीत, म्हणजे आपल्या जिजाऊंच्या बाबतीत, जिजाऊंचं जे प्रेम होतं शिवबांच्या बाबतीत तेव्हासुद्धा म्हटलंय की वाऱ्याच्या वेगानं गडकिल्ले जिंकणारे, काबीज करणारे, गनिमी कावा करणारे, शत्रूला नेस्तनाभूत करणारे, सह्याद्रीच्या कड्यात लपून बसणारे शिवबा, त्यांना मिळालेला आहे समर्थांचा आशीर्वाद, म्हणजे या बालकाचा आशीर्वाद. हे जे बालक आहे त्याचा पवनासारिखा धावे वावरे विवरे बहु, इतका जोरात धावतो. ते कुठून आलेलं आहे हे सगळं या बालरूपाचं वर्णन करत असताना ते म्हणतात, रामाला जशा मारुतीच्या सुंदर लीला वाटल्या सुंदरकांडामध्ये, तसा आनंद देतात म्हणून त्या संपूर्ण अध्यायाला सुंदरकांड म्हणतात.
ते जे आपण रामायणाचं पूर्ण 7 कांड बघतात त्यातलं जे सुंदरकांड आहे ते हनुमंतांच्या लीला आहे. आता हनुमंताच्या लीला म्हणजे बालकांड, सुंदरकांड. तर ते सुंदरकांड जसं रामांना भावतं तसं स्तोत्र हे जे स्तोत्र आहे ते समर्थांना भावतं. आणि या दृष्टीने त्यांनी आई होऊन या बाळाचं, त्याच्या गुणांचं कर्तृत्व, कौतुक समर्थ भावविभोर होऊन करतात. म्हणून म्हटलंय जनिते अंजनी माता, जन्मली ईश्वरी तनू, तनू मनू तो पवनू, एकची पाहता नसे. तनू मनू तो पवनू, तो पवन सुत आहे आणि तन आणि मन त्याचं एकच आहे. तन हे मनाच्या वेगाने धावू शकतं, असं हे जे बालक आहे चेहऱ्यावरून दिसतंय तो एकची पाहता असे. मग त्रैलोक्या पाहता बाळे, ऐसे हे पाहता नसे. अतुळ तुळना नाही, मारुती वात नंदनू. त्रैलोकी पाहता बाळे, अनेक बाळं बघितली आहेत, अनेक लीला बघितल्या आहेत, संसारातल्या बघितल्या आणि बाकीच्यांच्याही बाललीला बघितल्या आहेत. पण असं बालक मी पाहिलं नाही. त्याच्या लीला आपल्याला माहिती आहेत कशा आहे. असं बालक मी पाहिलं नाही. अतुळ तुळना नाही, अतुल म्हणजेच तुलना नाही आणि तुलना म्हणजेही तुलना नाही. हे दोनदा जेव्हा म्हणतात एखादी गोष्ट त्याला जोर देतात. अतुळ तुलना नाही, मारुती वात नंदनू. मारुतीचा पुत्र तो आहे, त्यामुळे त्याला वेगाला तुलना नाही. त्याच्या तुलना अतुलनीय असा हनुमंत आहे. चळे तो चंचळे नेटे, बाळ मोवाळ साजिरे. आता चळे ते चंचळे नेटे, बाळ मोवाळ साजिरे. अतिशय सुंदर असं बालक, मवाळ कोमल, पण त्याचं चांचल्य आणि वेग हा आश्चर्यचकित करणार आहे. पण कोणतंही काम तो नेटाने नेतो. मवाळ आहे, सौम्य आहे, बालरूपात आहे, पण हालचाल मात्र नेटाने आणि प्रयत्नपूर्वक करतो. लहानपणीच्या बाललीला आता समर्थ बसले आहेत आणि समोर हनुमंताच्या बाललीला सुरू आहेत असं समजायचं. चळे ते चंचळे नेटे, बाळ मोवाळ साजिरे. अतिशय तसं मवाळ आहे. प्रत्यक्षामध्ये मवाळपणे तो लीला करतो. आता वानर रूपही बघायचं आहे थोडंसं त्याच्यासोबत. वानराची पिल्लं सुद्धा समोर जर आपण कल्पना केली तर पुढे त्याचं वर्णन येणार आहे की ते जे बालरूपातल्या त्याच्या लीला चालल्या आहेत ते अतिशय मवाळपणे चालल्या आहे. म्हणजे मवाळ बाळ पुढे किती बलाढ्य होतं, पण लहानपणी त्याचं रूप अतिशय मवाळ आहे. हालचाल मात्र नेटाणी आणि प्रयत्नपूर्वक करतो तो. चळवळीत आहे, बाळ लोंबाळ गोजिरे. आता बघा, चळवळीत आहे. हनुमंत म्हणजे एक स्वतः चळवळ आहे. समर्थ म्हणतात हनुमंत म्हणजे एक चळवळ आहे. त्याच्याशिवाय काय जय जय रघुवीर समर्थ ही चळवळ सुरू झाली. चळवळीत आहे म्हणजे जी भक्तांना भक्ती कार्य कसं करायचं ते शिकवते, जे युद्धकरांना युद्ध कसं करायचं ते शिकवते, विद्वानांना विद्वत्तेचा प्रभाव कसा टाकायचा हे शिकवते, बलवानांना बलाचा सदुपयोग कसा करायचा हे शिकवते, अनेकांना प्रोत्साहन देण्याचं कार्यही करते. म्हणजे याचं संपूर्ण जीवन हे एक प्रकारची चळवळच आहे. ही जी चळवळ आहे, जय जय रघुवीर समर्थ, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, हे सांगणारं याचं जे जीवन आहे चळवळीत आहे. आता बाळ हे छोटंसं बाळ आहे. कल्पना करा, आता खरंच कल्पना करा. बाळ लोंबाळ म्हणजे लोंबतं. हे की नाही, माकडाच्या लीला आहे त्या. आपण कोणतंही माकडाचं पिल्लू बघितलं स्थिर राहत नाही. इकडे तिकडे उड्या मारतं, उड्या मारून झाडावरती जातं, झाडावर जाऊन खाली लोंबतं. ह्या सगळ्या बाललीला आहेत त्यांच्या, कोणाच्या, वानरांच्या. आणि ती बाललीला समर्थांच्या समोर हनुमंत करतायत. लोंबाळ म्हणजे लोंबलेलं बाळ, लोंबाळ गोजिरे. इतकं गोड दिसतायत म्हणतात समर्थ, इतकं गोड दिसतात. कारण आई आहे, आईचं हृदय वाढलेलं. आईचं हृदय वाढल्यानंतर ते म्हणतात बाळ लोंबाळ गोजिरे. काय लोंबलंय झाडाला, काय गोड दिसतंय माझा हनुमंत. बाळ छोटंसं आहे आणि लोंबत आहे. आता हे मोठा पराक्रम करणाऱ्याचा प्रश्न नाही, तो वीर मारुतीचा प्रश्न नाही. या ठिकाणी त्यांच्या समोर जो हनुमंत आहे ते बालरूपात आहे. उड्या मारताय झाडांवर, इकडे तिकडे उड्या मारताय नुसतं. पुढे तर त्याचं वर्णन आणखी वाढलंय. झाडांवर उड्या मारता मारता खाली वर लोंबतंय. जसं अंजनी मातेला आनंद होतो माझं लोंबणारं बाळ बघून, झाडावरचं बाळ लोंबाळ गोजिरे, इतकं गोड दिसतंय. तसं प्रत्यक्षात पाहिलं ना, काही नुसतं हल्ला जरी आपला मुलगा तरी आपल्या आईला गोड वाटतो. या ठिकाणी त्याच्या वानर लीला बघून समर्थांना आनंदाचं भरतं झालंय. इतकं प्रेम, किती गोड लीला करतंय झाडावरती हे बाळ, असं बघताय. असं बघणं त्यांच्या मनात येत असताना हे स्तोत्र लिहिणं आणि ते स्तोत्र मनात असताना अशी मूर्ती तयार करणं, ही बालरूपाची मूर्ती, हे दुसरा स्तोत्राचं भीमरूपी स्तोत्रातलं हे दुसरं स्तोत्र, ज्या ठिकाणी समर्थांना फार कौतुक वाटतं या बाळाचं. म्हणजे ती त्या बाळाची आई आहे.
या आईच्या दृष्टिकोनातून इतकं विद्वान बाळ की विद्वानांना कशी विद्वत्ता दाखवायची ते शिकवणारं बाळ लहानपणी लीला करतंय झाडावर, इकडे तिकडे फिरतंय, लोंबतंय. म्हणून त्यांनी म्हटलंय चळवळी चळवळीत आहे, चळवळ चळवळ चळवळ. बाकीच्या कोणत्याही प्राण्यांपेक्षा इतकी वळवळ असते माकडांची, ती माकडांची वळवळ, ह्या बाळाची वळवळ पाहून ते म्हणतात बाळ लोंबाळ गोजिरे. इतकं लोंबतंय गोड झाडावरती की ते पाहून मला अतिशय आनंद होतो. मग हात की पाय सांगावे, हात की पाय सांगावे, नखे बोटे परोपरी, दृष्टीचे देखणे मोठे, लांगूळ लळलळीत असे. आता या ठिकाणी खूप मोठी गोष्ट सांगितली आहे समर्थांनी. हात की पाय सांगावे, कधी हात पकडतोय कधी पाय दिसताय, कधी हात पकडतोय कधी पाय, नखे बोटे परोपरी, सगळं त्यांना असं पकडताना झाडावरती तो दिसतोय. दृष्टीचे देखणे मोठे, अतिशय देखणं रूप आहे, कारण त्यांच्या मनामध्ये हनुमंत आहेत. त्याचं बालरूप बघत असताना किती देखणं रूप मी बघतोय. आणि लांगूळ लळलळीत असे, म्हणजे त्याची जी शेपूट आहे त्या शेपट्याच्याच तर भरोशावर सगळं त्यांचं खेळ आहे सगळा हनुमंताचा. ती लळलळीत असे, म्हणजे सतत वळवळ करते, ती वळवळ करते. आता एखादी गोष्ट जेव्हा मोठी घडते, पुढे जाऊन जेव्हा एखादी मोठी गोष्ट घडते, त्याचं लहान रूप आधीच आपण बाळाचं रूप पाळण्यात पाहतो म्हणतात तसं त्याची सारखी शेपूट हालत असते. त्याची सारखी शेपूट हलणं हे समर्थांना आवडत आहे, कारण त्याचं कार्य पुढे जाऊन काय झालं हे त्यांना माहिती आहे. त्याचं बालरूप जेव्हा बघतात, सारखी शेपूट हालते, शेपूट वळवळ करते. हा मोठेपणाचा पराक्रम जो पुढे करणार आहे त्याचं लहानपणापासून त्याची तयारी चालली आहे म्हणतात. जसं सूर्याला गिळायला गेला तेव्हा जसं त्यांनी म्हटलं आहे तसं म्हणतात याची शेपूट सारखी आपली, आणि त्याला गोलांगुल म्हणतात. ती त्यांची जी शेपूट होती हनुमंताची ती गाईच्या शेपटीसारखी होती, म्हणजे त्याचंही वैशिष्ट्य आहे शेपटीचं सुद्धा. आणि ती शेपूट त्यांना गाईच्या शेपटीसारखी दिसल्यानंतर समर्थ त्याच्याकडे बघत असताना म्हणतात, एक तर त्या गोड लोंबणाऱ्या उड्या मारतंय आणि त्यांची जी शेपूट आहे ती सारखी त्याची हालचाल होते. याचा अर्थ आपण असा काढायचा की समर्थांना तो पराक्रम स्पष्ट दिसतोय त्यांचा, की पुढे जाऊन भगवंत कोणता पराक्रम करणार आहे. आणि तो पराक्रम त्यांनी बालरूपामध्ये त्यांच्या मनात आणला. मनी वसे ते स्वप्नी दिसे, त्यांच्या स्वप्नात दिसलं, त्यांच्या मनात दिसलं, आणि त्यांचं ते बालरूप त्यांनी त्या मूर्तीत उतरवलं. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे आता जेव्हा आपण त्याच्या शेपटीकडे बघू ती खरंच गायीसारखी आहे का, त्यानंतर ती किती हलत असेल, ती किती वळवळ करत असेल, हनुमंत किती उड्या मारत असतील, या झाडावरून त्या झाडावर जात असतील, आणि हे सगळं पाहत असताना समर्थांना किती आनंद होत असेल, कारण समर्थ या ठिकाणी एकांतात आहेत, दुसरा कोणताही विचार नाही, आणि रामाचा सुद्धा विचार सोडून या ठिकाणी हनुमंताचा विचार करतायत, बालरूपाच्या क्रीडा बघतायत, बालरूपाचं वर्णन करतायत. असे ते मग्न झालेले रामदास या ठिकाणी आहेत. आणि घळीमध्ये एकत्र बसले, रामघळीमध्ये. ह्या सगळे साक्ष सांगणारा हा शिंगणवाडीचा हनुमंत. खडी खारी दडे तैसा पिळपेचा परोपरी, उड्डाण पाहता मोठे झेपावे रविमंडळा. आता म्हणतात खडी खारी दडे तैसा, मध्येच आपण म्हणतो झाडावर, मग सर्वसाधारण जे माकड आहे ना ते सर्वसाधारण या झाडावरून त्या झाडावर उडी मारतं. पण आमचं हे जे बालक आहे म्हणतात ते ईश्वरी तनू मिळालेलं जे बालक आहे, खडी खारी दडे जैसा पिळपेच परोपरी, इतकं खडी खारी, कधी खाली जातो, अगदी गिरिकंदरी आतमध्ये जातो आणि वर येतो, असं हे बालक दिव्य आहे. बाकीच्या याचं फक्त झाडावरचं रूप नाही, आता तो गिरिकंदरी उड्डाण पाहता मोठे पहावे झेपावे रवी मंडळा, आणि कधी कधी तो इतकं दूर उड्डाण करतो, बाकीची जे वानरं असतात ती या झाडावरून त्या झाडावर, या फांदीवरून त्या फांदीवर जातात. हे जे बालक आहे ते बालक अगदी गिरिकंदरी खोल जातं वर येतं, खोल जातं वर येतं, अशा लीला बाललीला तो करतो, कारण त्याला पुढची उजळणी त्याला करायची आहे. खारी जसं लपतात आणि प्रगट होतात, खारीचं उदाहरण की ज्या ठिकाणी खारी लपतात आणि प्रगट होतात, लपतात आणि प्रगट होतात, तसं आमचा हनुमंत एकदा दिसतो एकदा गायब होतो. कुठे गेला रे कुठे गेला रे करत समर्थ पुन्हा त्याच्या मागे धावतात. आई जशी म्हणते अरे दिसत नाही कुठे गेला, अरे दिसला आता बरं वाटलं. खडी खारी दडे जैसा पिळपेच परोपरी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लीला करतोय समर्थांचा हनुमंत. आणि उड्डाण पाहता मोठे, आणि म्हणतात की झेपावे रविमंडळा, त्याचं उड्डाण पुढे जाऊन रविमंडळाला त्यांनी केलेलं आहे, तेच उड्डाण त्याचं खडी खारी सुद्धा होत आहे. खोडसाळपणा सतत हनुमंतांच्यामध्ये आहे, एक क्षणसुद्धा तो चूप बसत नाही. तसं लहान मूलसुद्धा चूप बसत नाही, वानर तर अजिबातच नाही. त्यामुळे त्यातल्या तर आपले जे हनुमंत बालरूपात आहेत त्यांचा खोडसाळपणा समर्थांना हसवतोय.
समर्थ म्हणतात किती गोड बालक आहे, किती उड्या मारताय बाल हनुमंतांनी. आणि ते जेव्हा म्हटलं की तांबूस फळ घ्यायला गेलं, बाळाने गिळला बाळू. पुढचं वर्णन आता. बाळाने गिळला बाळू स्वभावे खेळता पहा. आता बघा बालरूपाचं वर्णन असल्यामुळे प्रत्येक शब्द किती गोड आहे. बाळाने गिळला बाळू. आता हा जर मोठा सूर्य असता, जेव्हा पूर्ण प्रकाश 12 वाजताचा जर सूर्य असता तर गिळता आला असता का बालरूपाला? नाही. त्याच्यामुळे हे जे बालरूप उडालं ते छोट्या बालरूपातल्या सूर्यालाच गेलंय. बाळाने गिळला बाळू. नुकताच उगवला होता सूर्य, नुकतं उगवलेलं प्रतिबिंब त्याला लाल भासलं आणि त्या लाल भासलेल्या प्रतिबिंबाकडे उडालाय. त्यामुळे बाळाने गिळला बाळू. दुसरं बाळ त्यांना दिसलं समर्थांना या ठिकाणी की सूर्यसुद्धा बालरूपात आहे, सूर्यसुद्धा पूर्ण रूपात नाही आहे. कारण की बाळ येत आहे आपलं. सगळी योजना असते, नियतीची सगळी योजना असते. आणि हे सगळं सांगत असताना समर्थांना फार आनंद होतो आहे. बाळाने गिळला बाळू स्वभावे खेळता पहा. स्वभावे, लहान मुलाचा स्वभाव काय असतो? अगदी म्हणून मी बालरूपाचं वर्णन जे म्हणते की हे दुसरं जे स्तोत्र आहे ते बालरूपाचं वर्णन आहे. फक्त स्वभाव असतो माणसाचा, लहान मुलाचा, हातात काही दिसलं की तोंडात घातलं. कोणतीही वस्तू हातात दिसली की काही घाण असो किंवा चांगली असो, ती पहिल्यांदाच त्याचा स्वभाव असतो उचलायचा आणि तोंडात घालायची. तसं ह्या बालरूपाने सुद्धा त्या बाळाला बघितलं आणि तोंडात घातलं. बाळाने गिळला बाळू स्वभावे खेळता पहा. स्वभाव आहे, लहान मुलाचा हा स्वभाव आहे. पाहिलं, काही दिसलं, तिथपर्यंत पोचला. हे तर एक वैशिष्ट्य वेगळंच वर्णन पुन्हा वीरमारुतीमध्ये केलं आहे. तो तसा तिथे पोचला आणि आरक्त पीत वाटोळे देखिले धरणीवरी. आणि धरणीवरच्या लोकांनी हे आरक्त पीत वेटोळे म्हणजे हे दोघांचं जे मिलन आहे, खाणं, ह्यांनी उडणं आणि त्यांनी शांत होणं, हे सगळं जे आहे धरणीवरच्या लोकांनी पाहिलं. हा चमत्कार नाही का? म्हणजे वानराच्या बालकांनी बालसूर्य म्हणजेच नुकत्याच उगवलेल्या सूर्याला खाल्लाय. दोन्ही बालरूपात आहे असं बालरूपाचं वर्णन जेव्हा समर्थ करत असतील तेव्हा किती त्यांना हर्ष झाला असेल. म्हणजे बालार्का अभिमुखो बालो बालार्क इव मूर्तिमान ग्रहितुकाम बालकार प्लवते अंबर मध्यगहा. म्हणजे सुंदरकांडामध्ये असं वर्णन आहे की दोन्ही बाल एकत्र जेव्हा आले तेव्हा त्याचं वर्णन जेव्हा सुंदरकांडामध्ये करतात किती गोड आहे, की दोन्हीही गोड आहेत, दोन्हीही लहान आहेत आणि दोघंही एकमेकांना गिळू बघतायत. हे सगळं धरणीवरचे चमत्कार बघणारे लोक आहे. हा मूळ स्वभाव आहे माणसाचा की ते तत्व. आता याचा एक दुसरा अर्थ आहे. नुसतं गंमत म्हणून हे पुराणं नाही आहेत. ज्या ठिकाणी हा आहे तेजतत्व, कोणतं? सूर्य. आणि हे आहे वायुतत्व. वायुतत्वानी सूर्यतत्वाला गिळणं म्हणजे हा आत्मस्वभाव आहे. त्याचा तो वर्ग, तो एकमेकांमध्ये विलीन होऊ शकतात. हे सुद्धा धरणीवरच्या लोकांना सांगण्यासाठी हा चमत्कार आहे या बाळाचा. हे बाळ ते छोट्या बाळाला गिळतं म्हणजे ते तेजतत्व वायुतत्वामध्ये विलीन होतं, असा त्याचा अर्थ आहे. हे जे तत्व आहे त्या ते आतमध्ये जातं. ही नुसती गोष्टी नाही आहेत, या प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी वेदांत सांगितलं आहे. मग पूर्वेसी देखता तेथे उडाले पावले बळे पाहिले घेतले हाती गिळले जाळीले बहु. आता स्वभावतः त्यांनी काय केलं? उड्डाण मारलं, उड्डाण घेतलं. त्या ठिकाणी तो पोहोचल्यानंतर त्यांनी सूर्यानी स्वतःचं रूप आणिक शांत केलं. कारण त्याला माहिती आहे हे बाळ जे आहे पुढे जाऊन मोठा पराक्रम करणार आहे. त्यामुळे स्वतःचं रूप त्यांनी शांत केलं आणि शांत केल्यानंतर गिळू दिलं. पण गिळलं तरीसुद्धा तो सूर्य आहे, शेवटी तो सूर्य आहे. त्यामुळे पाहिले घेतले हाती, पाहिलं, घेतलं हातामध्ये, गिळलं आणि गिळल्यानंतर जेव्हा त्यांनी मुखामध्ये टाकलं खूप आग झाली. त्याच्या तोंडाचा दाह झाला आहे. कारण ते बाळ आहे, बाळाला समजत नाही. जे दिसलं ते तोंडात घातलं, तिथपर्यंत पोचला ती बलशक्ती वेगळी. पण तिथे पोचल्यावर त्याला त्रास झाला. त्यांनी ते तोंडात घातल्याबरोबर त्याला कोण वाचवणार आहे वरती आता? त्याचा तो नारायण आणि तो त्यांनी तोंडात घातलं, खाल्लं म्हणजे तोंडात घेतलं, पण त्याचा दाह झाला. म्हणून पाहिले घेतले हाती गिळले जाळीले बहु. गिळलं त्यांनी, पण त्याचं जे मुख आहे ते मुख बाकी जळलं, गरम यांनी त्याचं जाळल्या गेलं. हातात घेतलं, तोंडात टाकलं, गिळलं, जाळलं आणि त्यामुळे त्याचा दाह उत्पन्न झाला आणि आतमध्ये उष्णता वाढली. म्हणजे जे व्हायचं हे चुकीचं काही सांगितलं आहे का पुराणामध्ये? अजिबात नाही. जो काही त्याचा व्हायला पाहिजे होता प्रभाव तो झाला आणि त्याच्या तोंडांची आग झाली. कोणाच्या? या बाळाच्या. बाळरूपात आहे, बाळरूपाचं वर्णन सुरू आहे. आपण ती गोष्ट विसरायची नाही.
मग इथपर्यंत झाल्यानंतर 2 बाळरूपात असून सुद्धा सूर्याचं तेज अतिशय असल्यामुळे हा वायुपुत्र असला तरीसुद्धा त्याच्या तोंडाचा दाह झाला. मग दाह झाल्याबरोबर समर्थ पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, थुंकून टाकला तेथे. त्या ठिकाणी त्यांनी थुंकून टाकला. आता दुसरा अर्थ आपण काय काढायचा? थुंकून त्यांनी गिळून जर आपल्या पृथ्वीवरती आणला असता तर चालला असता का आपल्याला? म्हणजे ही निसर्गाचा नियम असता का? त्यामुळे हे सगळं त्यांनी काय केलं? दाह झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी थुंकून टाकला. कारण हा आता मी गिळू शकत नाही इथपर्यंत केलं. अरे हे असं आहे का? हे फळ नाही का? त्यांनी शांत झालं म्हणून तो घेऊ तरी शकला. तो घेतल्यानंतर त्यांनी तो तोंडात धरला. पण जेव्हा दाह झाला तेव्हा 8व्या स्तोत्रामध्ये म्हणतायत, थुंकून टाकला तेथे युद्ध झाले परोपरी. आता सूर्याला गिळल्याबरोबर हे सगळे चिडणार नाहीत का लोक सगळे? मग त्या ठिकाणी वाल्मिकी रामायणामध्ये असं म्हणतात की तो दिवस सूर्यग्रहणाचा होता. म्हणजे तेही साध्या दिवशी होत नाही. या सगळ्या घटना ज्या घडतात त्या सूर्यग्रहणाचा दिवस होता. राहू सूर्य गिळण्यासाठी जात होता. आता बघा तिथे सुद्धा जसं आता आपलं या संसारामध्ये ज्या गोष्टी घडतात पुन्हा पुन्हा जसं एकत्र 2, तसं हा राहूला जायचं होतं ग्रहण काळ असल्यामुळे सूर्याला गिळायला. आणि हे कोण बालक आलं मध्येच आणि या बालकांनी सूर्याला गिळलं. माझं कसं? आता माझं जे ग्रहण त्याला लावायचं आहे ते कसं करायचं? म्हणून तो इंद्राकडे तक्रार करायला गेला. मग इंद्राकडे तक्रार करायला गेल्यावर इंद्रालाही समजलं नाही हे काय घडलं. आणि इंद्र तर तसा त्या देवांमधला सगळ्यात म्हणजे अगदी नीच अवस्थेतलेच म्हणतात, त्यांना काहीच कळत नाही कधी. मग प्रत्येक वेळी इंद्राकडे गेल्याबरोबर इंद्र ऐरावतावर बसला. इंद्र ऐरावतावर बसून पुन्हा सूर्यमंडळाकडे आला. हे काय चाललंय? ही काय राहू काय म्हणतोय? राहू केतू. मग जेव्हा हनुमंतांनी बघितलं, इंद्र दिसला, राहू दिसला, त्यानंतर ऐरावत दिसला, एकामागे एक दिसले. सगळ्यांनाच मारायचं की काय अशी भावना झाली हनुमंताची. ते म्हणतात एक मी करायला गेलो, हे 3 काय आले? कोण मध्ये येत आहे माझ्या? म्हणून हनुमंताचं लक्ष राहूकडे गेलं. राहू घाबरला, ऐरावताच्या मागे लपला. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. ऐरावताच्या मागे लागला. इंद्र पण ओरडू लागला की हे काही साधं बाळ नाही, म्हणजे फक्त सूर्याला नाही गिळलंय, या सगळ्या लोकांना जो ग्रासित करायला गेलाय त्यांच्या सगळ्यांचा गोंधळ हनुमंतांनी दूर करायचा प्रयत्न केला. मग इंद्राकडे लक्ष गेलं, ऐरावत पण तिथे दिसला. मग त्या बालरूपामध्ये धावले आणि त्याला इंद्रानी वज्र मारलं. इंद्रानी वज्र मारल्यावर त्याची ही जी हनू आहे ती त्याची वाकडी झाली आणि त्यावेळी वायूला राग आला. वायूला राग आला की माझ्या बालकाचा, हा पराक्रमी बालकाला असं करतोय इंद्र, म्हणून त्यांनी त्याला गुहेमध्ये नेलं. आपल्या बालकाला त्याला बरं केलं. गुहेत नेलं. वायूला क्रोध आला, इतक्या लहान बालकाला त्रास देतात आणि त्यांनी जे काही केलं ते कर्तव्याकडे न बघता तुम्ही त्याला त्रास देता. म्हणून त्यांनी वायू रोधून धरला. त्याचे वडीलच असल्यामुळे त्यांनी वायू रोधून सृष्टीला त्रास झाला. आणि असं झाल्यावर सगळे लोक पुन्हा वायुनिरोध केल्यामुळे सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. ही गोष्ट बघा ताबडतोब स्तोत्रामध्ये सुद्धा फरक पडतो. जेव्हा आपण जेव्हा पराक्रमाचं स्तोत्र ऐकतो तशा गोष्टी येत नाहीत त्या स्तोत्रामध्ये. हे जेव्हा गोष्ट घडते तेव्हा लहान बालकाचंच चरित्र चालू आहे असं वाटतं. मग तो वायुनिरोध जेव्हा केला तेव्हा ब्रह्मदेवाकडे सगळेजण गेले. जीवसृष्टी घाबरली. ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ते ब्रह्मदेवानी त्याला ठीक केलं. बालक हालचाल करू लागलं. मग आपल्या वायूनी पुन्हा संचार सुरू केला आणि जीवसृष्टी तयार झाली. म्हणजे जीवसृष्टी पुन्हा पूर्ववत झाली. मग ब्रह्मदेवाच्या स्पर्शाने पुन्हा त्याला जे हनुवटी प्राप्त झाली म्हणून त्याला हनुमान म्हणतात. म्हणून त्यांनी म्हटलंय, थुंकून टाकता तेथे युद्ध झाले परोपरी, उपरी ताडिला तेणे एक नाम चिपावला. हे जे नाम पावलंय हनुमंताचं, ते हनुमंताचं नाव ब्रह्मदेवानी दिलेलं आहे. मग त्यामुळे त्याला एक नाव मिळालं हनुमान. कशासाठी झालं युद्ध? की राहूची जी गोष्ट करायची होती राहूला ती न करता आल्यामुळे दुसरंच कोणीतरी करतंय सूर्यग्रहणाच्या दिवशी. त्यामुळे राहू इंद्राकडे जाऊन इंद्रानी वज्र मारलं. त्या हनुवटीचा त्रास झाला आणि ती हनुवटी ठीक करण्यासाठी पुन्हा ब्रह्मदेवांनी त्यांना ठीक केलं आहे आणि त्याचं नाव हनुमंत ठेवलं आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे, थुंकून टाकता तेथे युद्ध झाले परोपरी, उपरी ताडिला तेणे एक नामची पावला. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे इथपर्यंत गोष्टी रूपामध्ये आपण आपोआप पुढे गेलो. म्हणजे ही की नाही समर्थांची किमया आहे. ज्या ठिकाणी जे स्तोत्र ते लिहितात तशी भावना त्यांची असते, तशी भावना आपल्या मनात निर्माण व्हावी हे काहीतरी त्यांनी अशी एक क्लृप्ती त्या ठिकाणी करून ठेवला आहे. मग हे इथपर्यंत झाल्यानंतर हा गिरी तो गिरी पाहे. आतापर्यंत जे बालक आहे, आतापर्यंत जर काही वानर असेल ते वानर फक्त फांद्यांवर फिरतंय
आमचं हे जे बालक आहे ते बालक गिरीकंदरी या गिरीवरून त्या गिरीवर. अशा जेव्हा उड्या बघितल्या तेव्हा समर्थांना काय वाटलं असेल. जेव्हा खाली बसल्या एकांतामध्ये एक वानर आलंय आणि वानर आल्यानंतर ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर उडी मारली असं पाहिल्याबरोबर काय वाटलं असेल समर्थांना. आली ना पूर्ण कल्पना पुढे काय करणार आहे ते बालक माहिती नसताना, कारण सध्या स्वप्नावस्थेत आहे असं गृहीत धरू. आणि हा गिरी तो गिरी पाहे, या गिरीवरून त्या गिरीवर गुप्त आहे तरुवरी. मध्येच तो गुप्त राहतो तरुवर, मध्येच कुठेतरी लपून बसतो. पुन्हा समर्थ जागे होतात, कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे म्हणतात तर पुन्हा या गिरीच्या टोकावर दिसतो, कधी त्या गिरीच्या टोकावर दिसतो. अशाच लीला लहान मुलं करत नाहीत का. घरातल्या घरात का असे ना, कधी दिसतात कधी दिसत नाही. खारीसारख्या अशा उड्या हनुमंतांच्या मारलेल्या समर्थांनी बघितल्या आणि समर्थांनी एकांतात बघितल्यानंतर त्यांना हे कार्यस्थूत, अरे या गिरीवरून त्या गिरीवर उडी मारतोय माझं बाळ, बाळाने गिळला बाळू. हे सगळे शब्द समर्थांचे किती गोड आहे. किती समर्थ हृदय कसं असलं पाहिजे हनुमंताच्या बाबतीत. आणि मुळातच मातृ हृदय आहे. हा गिरी तो गिरी पाहे गुप्त राहे तरुवरी, मागुता प्रगटे धावे झेपावे गगनोतरी. एकदा मागे वळून बघायचं कुठे गेला का. हा खेळ चाललाय समर्थांचा खेळ चाललाय. कुठे गेलं बालक. अरे आत्ता तर होतं गिरीवर. मागुता प्रगटे धावे, मागे बघितलं तर समोर धावतंय, समोर बघितलं मागे धावतंय. झेपावे गगनोतरी, असं मागे बघितलं पुढे बघितलं तर गगनामध्ये. अशा बाललीला बघत असताना खरंच सांगा समर्थांना काय वाटलं असेल. प्रत्यक्ष बघतायत आपण. टी व्हीमध्ये जर एखादी गोष्ट बघितली, वारीला चालली आहे एखादी व्यक्ती, एखादी बाई जेव्हा वारीला जाते आणि वारीला जात असतानाचा फोटो दाखतात की विठ्ठलाला ती नमस्कार करते. आपलं नतमस्तक होतोच की नाही आपण, की त्या बाईनी जसा नमस्कार केला तसंच माझा आपोआप त्या ठिकाणी नमस्कार आपण करतो, कारण ती भावना तशी ते चित्र बघितल्यावर निर्माण होते. मग तसं समर्थांना स्पष्ट दिसतोय. कसा. हा गिरी तो गिरी पाहे, कधी इकडे कधी तिकडे, गुप्त राहे तरुवरी. अरे बघतोय मी तरुवर गुप्त झालाय. मागुता प्रगटे धावे, मागूनच येतोय उड्या मारत. हनुमंत येत आहेत उड्या मारत बालरूपामध्ये, माकडाच्या वेशामध्ये. आणि झेपावे गगनोतरी. बघतायत. वडील कौतुक करतायत का, आई कौतुक करतायत का, मारली झेप वरती. काय हे गुणलीला आहे, काय हे गुणवर्णन आहे. पुढच्या पराक्रमाचा संबंध नाही, फक्त आई या नात्याने छोट्या बालकाचं वर्णन आहे. फक्त आई छोट्या बालकाचं वर्णन करते आहे. ज्या बालकाला एखाद्या ईश्वरी तनूनी जन्म दिलाय आणि ही ईश्वरी तनू असलेली जे बालमूर्ती मी बघतो ती माझ्याशी सुद्धा खेळते आहे, समर्थ म्हणतात. त्याचे जे सगळे अवशेष आहे या सगळ्या रामघळीत का राहत होते, हा अनुभव घेण्यासाठी. त्यांची ते व्यवस्था चाफळला होती, राहण्याची व्यवस्था चाफळला होती. पण दास डोंगरी राहतो कशासाठी. तर हे छोटं बाल केव्हा येईल सांगता येत नाही. कसं येत आहे. हा गिरी तो गिरी पाहे गुप्त राहे तरुवरी, मागुता प्रगटे धावे झेपावे गगनोतरी. आता हे जे आहे ना, हे सगळं वर्णन खोड्यांना त्याच्या पार नाही म्हणतात. समर्थ या ठिकाणी म्हणतात त्याच्या खोड्यांना पार नाही. मी शब्द किती लिहू, काय लिहू त्याच्याबद्दल. हे जे माझ्या डोळ्यासमोर त्याचं चित्र येत आहे, त्याचं चित्र लिहित असताना माझ्याजवळ शब्द नाही म्हणतात वर्णन करायला. कारण ते मी बघतो ना ज्याच्या उड्या, माझ्याजवळ शब्द संपले आहेत. पळही न राहे कोठे, एका ठिकाणी थांबतच नाही मी, तरी काय करू. एक क्षण तो स्थिर नाही आहे. तसंही बालकाचा स्वभाव असाच असतो, एक क्षण स्थिर नसतं. आणि तेव्हा त्याच्या मागे जे आजी आजोबा आणि आपण पळतो तो आनंदाचा सोहळा असतो. तो सोहळा समर्थ हनुमंताच्या बाबतीत करतायत. पळही ना राहे कोठे, बळेची घाली तो झडा, मधूनच कडाडा मोडती झाडे वाडे वाडे उलंडती. आणि मग पुढे जाऊन तो कडाडा मोडती झाडे. आता हे कशासाठी म्हटलं असेल आपल्याला कळतं. कडाडा मोडती झाडे का बरं मोडतात आहे. पुढे जाऊन त्याला अशोकवन उद्ध्वस्त करायचं आहे ना, किंवा त्यांनी उद्ध्वस्त केलेला आहे ना, तो संदर्भ यांना या स्वप्नात दिसतोय समोरच्या. कडाडा मोडती, कडकड आवाज येतोय झाडं मोडल्याचा. अरे बाळांनी मोडलं वाटतं झाड. असं कोणतं झाड आहे. आपण इतरांनी म्हटलं असतं, आईच्या हृदयाने जर बघितलं नसतं किती खोडसाळ बाळ आहे हे चांगलं बाळ नाही आहे, पण आई आहे. जे करेल ते उत्तम आहे, जे ती करेल ते उत्तम आहे. असं म्हटल्यावर माझ्याच बाबतीत घडलेला अनुभव. एक छोटंसं चिखलदऱ्यामध्ये छोटंसं तळं होतं. छोटंसं, अगदी किती छोटं असावं की त्याच्यात अगदी पाय बुडतील एवढं. आणि त्याच्यामध्ये मी दुरून जेव्हा बघत होती तेव्हा माझा मुलगा असा बसून पोहल्यासारखा वाटत होता. अतिशय छोटं, की जे पाऊल बुडेल एवढं. मी 100 लोकांना सांगितलं किती सुंदर पोहतोय, किती सुंदर पोहतोय. 10 लोकांनी ऐकून घेतलं.
15 लोकांनी ऐकून घेतलं, छान आहे छान आहे, काकूचं चाललंय, चालू दे, कौतुक करते, करू दे. पण नंतर माझा एक भाचा आला, म्हणे काकू कौतुक करण्यालाही सीमा असते, तू जाऊन पाणी बघ म्हणे किती आहे त्याच्यात, आणि मग कर म्हणे त्या मुलाचं कौतुक किती करते, तर जाऊन बघ म्हणे. मला ओढत ओढत त्या पाण्याजवळ नेलं. म्हटलं बाई गं, याच्यात तर पाणीच नाही आणि मी 1 तासापासून याचं कौतुक करते. हे आईचं हृदय आहे. कोणत्याही आईचं तसंच आहे. या ठिकाणी ते म्हणतात कडकड कडकड झाडं मोडली. मी म्हटलं असतं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने, काय कडकड झाडं मोडतोय, हे विध्वंसक बाळ आहे. पण आई आहे, समर्थ या ठिकाणी आई आहेत. कडकड मोडले तरी चालतील, कारण त्यांना माहिती आहे पुढे जाऊन हे बाळ काय करणार आहे. कडकडा मोडती झाडे वाडे वाडे उलंडती. जर त्यांनी वाड्यावरती जर झेप घेतली तर वाडासुद्धा निथळून पडतोय. पुढे लंका जाळली आहे, पुढे लंका जाळली आहे. आणि अशा लंका जाळलेल्या हनुमंताचे आई आहे हे. त्यामुळे त्यांना एवढा आनंद होतो आहे त्यांच्या समोर जेव्हा हनुमंत असं काही करतात, झाडं जेव्हा तोडतायत कडा 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 कडा, ते म्हणतात वा 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 वा, टाळ्या वाजवत आहेत, वा काय मजा आहे, काय ते माझं बाळ कौतुक, काय कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणजे चुकीचंही असलं तरी पण त्याचं आईच्या हृदयाला कौतुक वाटतंय, आणि ते चुकीचं तर नाहीच आहे. दैव शिकते. त्यांनी पहिली ओळ काय म्हटली आहे, त्यांनी म्हटले बाई, जनिते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनू. ईश्वरी तनू आहे त्याची, त्यामुळे काहीही चुकत नाही आहे. आणि दैदिप्यमान असं जे मी बघतोय ते सगळं पाहत असताना पळई न राहे कोठे, कुठे थांबतच नाही स्थिर. कधी बसावं माझ्याजवळ म्हटलं तर बसत नाही, नुसतं इकडे तिकडे पिळत पिळत आहे. बळेची घालतो झडा, कडाडा मोडती झाडे वाडे वाडे उलंडती. असा जो मग पुढचं, पवना सारिका धावे वावरे विवरे बहु, अपूर्व बाळ लीळा हे रामदास्य करी पुढे. आता हे जे रामदास आहे, ते रामदासांच्या पुढे ही बाललीला चालली आहे. आणि ही बाललीला ते म्हणतात मी बघतो कशासाठी बघतो, माझ्या पुढच्या पिढीने ती बघावी. आणि असं हे जे ते बुद्धीचं दैवत, जे बलाचं दैवत, जे लहानपणापासून त्याच्या ज्या लीला आहेत त्या बघत असताना मला जो आनंद होतो, तो सगळाचा सगळा आनंद माझ्या नवीन पिढीने घ्यावा या बालरूपाचा. आणि त्या शिंगणवाडीच्या मारुतीच्या तिथे जाऊन प्रत्येक बालकांनी हे स्तोत्र म्हणून अशा प्रकारे त्याची प्रार्थना करावी. ते बालरूप माझं त्या ठिकाणी हजर होणार आहे, कारण हा माझा अनुभव आहे. पवना सारिका धावे वावरे विवरे बहु, अपूर्व बाळ लीळा हे रामदास्य करी पुढे. रामदासाच्या पुढे ह्याला सुद्धा महत्त्व आहे. कसं, कुणाच्याही समोर केलं. कृष्णांनी म्हटलं आहे ना भगवद्गीतेमध्ये की बाबा रे, मी तुला सांगतो, तुला सांगत असताना मला 18 अध्याय सांगावं लागलं. 1 अध्याय 2 अध्याय 3 अध्यायात नाही संपलं. 18 अध्यायामध्ये कधीतरी कुठेतरी तुला समजलं प्रत्यक्ष मी असून सुद्धा. मी आहे तुझ्या समोर तरी सुद्धा इतकं समजावून सांगावं लागलं. ज्यांना कुणाला समजत नाही ना बाबा, त्याला सांगू नको. आणि ज्याला समजतं त्याला सांगितलं तर काय घडेल. ज्याला जर समजतंय हनुमंत काय आहे किंवा भगवंत काय आहे हे ज्याला कळतं, त्या सहृदय भक्ताला जर त्यांनी सांगितलं अर्जुनानी, तर त्याच्या हृदयाची अवस्था काय होईल. हे रामदास आहे. हनुमंताचं उपास्य दैवत ज्यांचं आहे, अनेन प्रियताम देव भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम. माझं कुलदैवत असलेले हनुमंत माझ्यासमोर क्रीडा करतायत. त्याची बाललीला. मग भागवतामध्ये कृष्णाची जी लीला आहे, भागवतामध्ये रामांची जी लीला आहे, तीच लीला रामदासांपुढे हनुमंताची आहे. मग त्याला तितकंच वर्णन, त्याच्यापेक्षाही तितकंच, त्याच्यापेक्षा जास्त आणि कमीचा प्रश्न परमार्थामध्ये येत नाही. माझं लेकरू चांगलं म्हणजे चांगलंच, मग त्या ठिकाणी याच्यापेक्षा चांगला आणि त्याच्यापेक्षा चांगला हा प्रश्नच नाही. सर्वोच्च जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचाच, बाकी दुसरं नाहीच. मग रामदास्य करी पुढे हे जे काही चाललं आहे, पवना सारिका धावे वावरे विवरे बहु, अपूर्व बाळ लीळा आहे रामदास्य करी पुढे. म्हणजे या ठिकाणी पूर्ण स्तोत्र एकदा आता पुन्हा सांगते, म्हणजे तुमच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात येईल. जनिते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनू, तनू मनू तो पवनू एकची पाहता दिसे, त्रैलोकी पाहता बाळे ऐसे ते पाहता नसे, अतुल तुळणा नाही मारुती वातनंदनू, चळे ते चंचळे नेटे बाळ मोवाळ साजिरे, चळवळी चळवळी ताहे बाळ लोंबाळ गोजिरे, हात की पाय सांगावे नखे बोटे परोपरी, दृष्टीचे देखणे मोठे लांगुळ लळी तसे, खडी खारी दडे तैसा पिळपे चकरो करी, उड्डाण पाहता मोठे झेपावे रविमंडळा, बाळाने गिळला बाळू स्वभावे खेळता पहा, आरक्त पीत वाटोळे देखिले धरणीवरी,
पूर्वेसी देखता तेथे उडाले पावले बळे पाहिले घेतले हाती गिळले जाळले बहु थुंकून टाकता तेथे युद्ध झाले परोपरी उपरी ताडिला तेणे एक नामची पावला हा गिरी तो गिरी पाहे गुप्त राहे तरुवरी मागुता प्रगटे धावे झेपावे गगनोतरी पळहीन राहे कोठे बळेची घाली तो झडा कडाडा मोडती झाडे वाडे वाडे उलंडती पवना सारिखा धावे वावरे विवरे बहु अपूर्व बाळलीळा आहे रामदास्य करी पुढे जय जय रघुवीर समर्थ. असं हे जे वर्णन आहे ते वर्णन प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुलांना समजावून सांगावं आणि आपल्या मुलांना अशी प्रार्थना करावी म्हणावी असं मुलांना सांगावं की याच्याजवळ हे आहे, या सगळ्या गोष्टी या बालरूपामध्ये आहे. तो बुद्धीचा देवता आहे, तो बलाचा देवता आहे, तो रामकार्य करणारा आहे, तो धर्म जाणणारा आहे. असा हा धर्मकार्य रामकार्य ज्याची सुंदरकांडामध्ये लीला आहे असा हा जो बलवंत असा भगवंत आहे त्याच्याजवळ मुलांना नेऊन नवीन पिढीने नतमस्तक होऊन हे आता जनिते अंजनी माता ती जर अंजनी मातेने केलं आहे त्याच्या तर आपण आपल्यानी सुद्धा आपल्या बाळांना तिथे नेऊन आपली तनूसुद्धा ईश्वराची करावी अशी अगदी सरळ समर्थांनाच प्रार्थना करते आणि या ठिकाणी माझं निरूपण संपवते. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण. जय जय रघुवीर समर्थ.